नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपली रिव्हिजन सिरीज कंटिन्यू करूयात. आज 128 कलम बघतोय. याच्यामध्ये काय सांगितलंय की कराचे दर किंवा भाड्याचे दर कसं निश्चित करायचं. काय माहित पाहिजे तुम्हाला महत्त्वाचं? कलम 128 मध्ये सांगितलंय कर आणि भाड्याचे दर कसं निश्चित करायचं. काय महत्त्वाचं आहे की स्थायी समितीने संबंधित प्रस्ताव विचारात घेतल्यानंतर महानगरपालिका 20 मार्च रोजी किंवा पूर्वी, म्हणजे या ठिकाणी स्थायी समिती प्रस्ताव मांडणार आहे, त्याचा विचार करून मनपा डिसाईड करणार आहे. केव्हा करणार आहे तर 20 मार्च पूर्वी. तर या 3 गोष्टीवर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. 128 अंतर्गत स्थायी समिती त्यासंबंधी प्रस्ताव देणार आहे, मनपा त्याचा विचार करणार आहे आणि 20 मार्च पूर्वी जे भाड्याचे दर असेल किंवा कराचे दर असेल ते निश्चित करणार प्रत्येक फायनान्शियल इयरमध्ये. कारण की फायनान्शियल इयर आपण बघितलं 1 एप्रिल पासून चालू होतं, तर 20 मार्चच्या अगोदर हे प्रोसिजर सगळ्या कंप्लीट झालेले असतात. मग यामध्ये प्रकरण 8चा उल्लेख आलेला आहे. बघा, प्रकरण 8 मध्ये काही सांगितले. प्रकरण 8 आपण कराधान संबंधी बघितलं होतं. तर प्रकरण 8 मध्ये काय तरतुदी दिल्या आहे त्या तरतुदीला अधीन राहून तुम्हाला काय लक्षात ठेवायचं पक्ष 128 मध्ये करचे दर निश्चित करताय आणि दुसरं जे बेस्ट असतं त्या बेस्ट संबंधी भाड्याचे दर निश्चित करताय. त्या संबंधी जे प्रकरण 8 मध्ये काही नियम तरतुदी त्याच्या अधीनतेने राहून स्थायी समितीचा प्रस्ताव येतोय आणि त्या अंतर्गत मनपा डिसाईड करते. आणि केव्हा करते तर 20 मार्च किंवा त्यापूर्वी करते, कारण की आपलं फायनान्शियल इयर 1 एप्रिल पासून चालू होतं. ओके. त्यानंतर काय माहिती का, 2010 मध्ये आपण काय केलं होतं, 1 एप्रिल 2010 मध्ये आपण कॅपिटल व्हॅल्यू सिस्टीम अडॉप्ट केली होती, माहिती आहे. मग हे काहीतरी ट्रान्झिशन इयर होते 2011 2012 ना, हे जे ट्रान्झिशन इयर होतं तर त्यामध्ये काय कराचे दर या 3 वर्षासाठी स्वतंत्रपणे निश्चित केले होते. त्यांचा प्रत्येकाचा अंमल 1 एप्रिल पासून झाला होता. त्या 3 वर्षासाठीच होतं, कारण की 3 वर्ष म्हणजे 2010च्या अगोदर आपल्याकडं जे बीएमसी साठी जी पद्धत होती ती पट्टीयोग्य मूल्यानुसार होती आणि 2010 नंतर आपण भांडवली मूल्यानुसार पद्धत लावली. मग त्यामध्ये ते 3 वर्षासाठी जे काही कराचे दर होते ते स्वतंत्रपणे ठरवले होते. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, 128 अंतर्गत कराचे दर ठरवले जात आहे. कराचे दर स्थायी समितीचा प्रस्ताव विचारात घेऊन महानगरपालिका ठरवते, 20 मार्चच्या अगोदर ठरवते. त्यासंबंधी प्रकरण 8 मध्ये काही तरतुदी दिलेल्या आहे त्याच्या अधीन राहून ठरवते. एवढं माहीत पाहिजे. 129 काय सांगते त्याच्याने लक्षात ठेवा, अर्थसंकल्पीय अंदाज अंतिमरित्या अंगीकारणे, म्हणजे आता अंदाज आपल्याला ऍक्सेप्ट करायचा आहे. त्यामध्ये आपण बघितलं होतं अर्थसंकल्पीय अंदाज अ, ब आणि ग स्थायी समितीकडे जातं. याच्यावर क्वेश्चन येऊ शकते. एक तर कशामध्ये दिलंय 129 मध्ये अंतिमरित्या अंगीकारण्यासंबंधी. तर जे अ ब ग होतं, अ ब आणि ग, हे बघा अर्थसंकल्पीय अंदाज अ ब आणि ग हे स्थायी समितीकडे जातात. तर अर्थसंकल्पीय अंदाज अ ब ग स्थायी समितीकडं. क म्हणजे बेस्टकडं. क म्हणजे बेस्टकडं लक्षात ठेवा. क इज अ बेस्ट, बृहमुंबई जी वीज पुरवठा परिवहन समिती आहे त्यांचं. आणि ई म्हणजे एज्युकेशन आहे, इयत्ता असतं, तर ई म्हणजे शिक्षण समितीकडे जाते. एवढ्या 3 गोष्टीवर क्वेश्चन येऊ शकतं. ओके. ब क अर्थसंकल्पीय अंदाज कोणाकडे, स्थायी समितीकडं. क अर्थसंकल्पीय अंदाज बेस्ट समितीकडं. आणि ई जे आहे ई अर्थसंकल्पीय अंदाज इयत्ता म्हणजे एज्युकेशन समितीकडे जातात. एवढं तरी लक्षात असू द्या. ओके. त्याच्यानंतर पुढचं होतं खर्च प्राप्ती यांचे अंदाज अर्थसंकल्पीय अंदाज मानणे, म्हणजे याचे अंदाज अर्थसंकल्पीय अंदाज मानण्यासंबंधी तरतूद 129 अ अंतर्गत दिलेली आहे. यामध्ये काय सांगितलंय, कोण अंदाज सादर करेल, तर कलम 125 अंतर्गत आयुक्त आणि त्यासंबंधी जे पण ते खर्च आणि प्राप्तीचे अंदाज बनवतील आणि 126 अंतर्गत महाव्यवस्थापक, या 2 लोकांचं लक्षात ठेवा. म्हणजे 125 अंतर्गत आयुक्ताने तयार केलेले जे पण खर्च आणि प्राप्तीचे अंदाज असेल आणि त्याचप्रमाणे 126 अ अंतर्गत महाव्यवस्थापकाने जे पण तयार केलेले अंदाज असेल ते अर्थसंकल्पीय अंदाज मानले जातील. या संबंधित तरतूद 129 अ मध्ये आहे. ऑलरेडी आपण आयुक्त पण बघितलाय, कशामध्ये आपण बघितलंय, दीपक आयुक्त झालं ते सगळं माहिती आहे तुम्हाला. महाव्यवस्थापकाची पण तरतूद मी तुम्हाला काल सांगितली होती, तर त्यांचे आर्टिकल तुम्हाला लक्षात ठेवा. आठवत असेल तर तुमची रिव्हिजन प्रॉपर होते समजा, जर आठवत नसेल तर रिव्हिजन करा, कारण की आयुक्त आपण काल घेतलेलं आहे, महाव्यवस्थापक घेतलेलं आहे, याच्यावर क्वेश्चन हमखास येणार आहे. ओके, काळजी घ्या, रिव्हिजन प्रॉपर करा मित्रांनो. 139 अंतर्गत कोणकोणते कर येतं विचारलं होतं. मालमत्ता कर, कोत्यानवर कर, नाटक कर आणि जकात कर, एवढे 4 कर आपण बघितले होते. एवढं लक्षात ठेवा. या अंतर्गत जीएसटी नाही बघितला, कोणताच वेगळा कर नाही बघितला, तर तुम्हाला 139 अंतर्गत कोणकोणते कर लादले जातात त्यासंबंधी आल्यावर हे 4 गोष्टी तुम्हाला आठवल्या पाहिजे. ओके. त्याच्यानंतर 139 ए 139 अ काय सांगतं, मालमत्ता करात कोणत्या कराचा समावेश होतो. बाबा नेमका मालमत्ता कर म्हणजे कोणकोणते, मग तुम्हाला विचारतील की खालीलपैकी कलम 139 अ अंतर्गत मालमत्ता करामध्ये खालीलपैकी कोणत्या कराचा समावेश होतो. मग तुम्ही काय काय एकतर बघा पाणीपट्टीचा समावेश होतो, पाणी लाभ कर, अशी जोडीमध्ये लक्षात ठेवा. एकतर काय असतं, इकडे बघा, एकतर पाणीपट्टी असेल आणि दुसरं काय असेल, पाणी लाभ कर असेल, म्हणजे मालमत्ता करामध्ये
ओके. सेकंड असेल मन विस्तारण कर, मन निस्सारण लाभ कर. म्हणजे मन निस्सारण कर असेल आणि त्यासंबंधी मन निस्सारण लाभ कर असेल. त्याच्यानंतर सर्वसाधारण कर असेल, सर्वसाधारण कर. शिक्षण उपकर, पथकर व सुधार आकार यांचा समावेश होतो. मग तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये ऑप्शन देतील की मालमत्ता करा अंतर्गत कोणकोणत्या करांचा समावेश होतो या कायद्याअंतर्गत. मग तुम्हाला हे सगळ्या गोष्टी शिक्षण उपकर आहे का नाही किंवा पथकर सुधार कर आहे हे माहीत पाहिजे. ओके. मग सेकंड क्वेश्चन येऊ शकतो की या अंतर्गत इमारती, आपण एखादी टॅक्स एखाद्या इमारतीवर लावू ना, बट इमारती म्हणजे काय? इमारती म्हणजे त्याचा पार्किंगचा एरिया पण येतो का, किंवा इमारती म्हणजे कोणकोणते युनिट येतात, नेमकं इमारत काय असं तुम्हाला विचारू शकता. तर इमारतमध्ये एक सदनिकाचा समावेश होतो, गाळ्याचा समावेश होतो, युनिटचा समावेश होतो किंवा इमारतीचा कोणताही भाग. या चारच गोष्टी मेन्शन केल्या आहे. या व्यतिरिक्त पार्किंग स्पेस असेल किंवा फ्री स्पेस असेल असं काहीही सांगितलं नाहीये. इमारत म्हणजे सदनिका, एखादा गाळा, एखादा युनिट आणि इमारतीचा कोणताही भाग यामध्ये इमारत का, कारण की जेव्हा इमारत काय आहे हे माहीत असेल तेव्हाच त्याच्यावर टॅक्स लावता येईल. म्हणून इमारत काय आहे हे पण 139 अंतर्गत दिलेले आहे. आणि 140 अ काय सांगतं, आपण बघितलं होतं 140 अ काय सांगतं आपण, की आपण भांडवली मूल्य आधारे जेव्हा आपण कर बसवण्याची पद्धत स्वीकार करेपर्यंत आपण पट्टीयोग्य मूल्यानुसार कर बसवणार. 2010 वर्ष मी तुम्हाला सांगितले, 2010 पूर्वी आपण पट्टीयोग्य मूल्यानुसार होतो. त्याच्यानंतर आपण भांडवली मूल्यानुसार पद्धत लावली. तर जेव्हापर्यंत भांडवली मूल्यानुसार लावत नाही त्यानंतर पट्टीयोग्य मूल्यानुसार कर आकारत होतो. या संबंधित तरतूद 140 अ अंतर्गत दिली आहे. म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे, तर हे पण आर्टिकल लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर 140 काय सांगते, पट्टीयोग्य मूल्य यथास्थितीत भांडवली मूल्यावर मालमत्ता कर कोणत्या दराने बसवायचे, म्हणजे मालमत्ता कराचे दर नेमके काय त्या संबंधी. बघा ना, या ठिकाणी थोडं एक लॉजिकली लक्षात ठेवा की कोणती पण महानगरपालिका असते ना, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची कमिटी स्थायी समिती असते. म्हणून तुम्हाला जर ऑप्शनमध्ये एखाद्या 2-3 समिती दिल्या आणि एखादा टॅक्सचा दर ठरवायचा आहे किंवा टॅक्स संबंधी काहीतरी निर्णय घ्यायचा आहे आणि कोण असेल असं विचारलं, तर शिक्षण समिती ऑप्शनमध्ये असेल, स्थायी समिती असेल किंवा पाणी पुरवठा समिती असेल, तर तुम्ही स्थायी समितीच निवडला पाहिजे. कारण की बीएमसी असेल किंवा पनपामध्ये स्थायी समितीचा रोल सगळ्यात जास्त आहे. मग या ठिकाणी असंच आहे की मालमत्ता कराचे दर कोणकोणते कसे बसायचं, या ठिकाणी पाणी पुरवठा असेल किंवा पट्टीयोग्य मूल्यानुसार किंवा भांडवली मूल्यानुसार कोण येतं, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं क्वेश्चन बनण्यासारखा फॅक्ट आहे की स्थायी समितीला वाटेल तेवढ्या शेकडा प्रमाणात अतिरिक्त पाणीपट्टी लावणार. इकडे पण बघा, स्थायी समिती पाणी लाभ कर असेल, पाणी त्याच्या संबंधी जे आपण सोयी सुविधा देतो पाण्यासंबंधी, तर त्याच्यावर जर का तुम्हाला कोणत्या शेकडा प्रमाणात अतिरिक्त पाणी कर लावायचं आहे, तर तुम्हाला आन्सर फक्त काय आठवलं पाहिजे की स्थायी समितीला आवश्यक वाटेल तेवढ्या शेकडा प्रमाणात अतिरिक्त कर लावलं जाणार. मग अतिरिक्त पाणी कर असेल किंवा अतिरिक्त मलनिस्सारण कर जे पण असेल तर ते स्थायी समिती लावणार आहे. एवढं केअरफुली लक्षात असू दे. त्याच्यानंतर या ठिकाणी मानवी मल आणि मलविनी असं मल निस्सारण कर म्हणजे पण आपल्याला कळेल ना, की एखादा मल आहे मग त्याला गोळा करताय किंवा काढून नेताय किंवा त्याची विल्हेवाट करताय, त्याच्यावर पण कर लावला जाणार आहे. मग ते पट्टीयोग्य मूल्य भांडवली मूल्यानुसार आपण जे कर लावणार आहे ते पण स्थायी समितीला आवश्यक वाटेल तेवढ्या शेकडा प्रमाणात लावलं जात आहे. म्हणजे या ठिकाणी स्थायी समिती आहे. किंवा समजा मल निस्सारण लाभ कर काय असतं माहिती आहे का? मल निस्सारण लाभ कर म्हणजे जे पण तुम्ही सोयी सुविधा प्रोव्हाइड करताय त्याच्या संबंधी सुधारणा करण्यासाठी किंवा कामाचे परीक्षण करताय, तुम्ही एखादा संच आणताय ज्याद्वारे तुम्ही ते मल निस्सारण काढून येताय, त्या सगळ्या गोष्टी ज्या करताय त्याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी काही सेवा पुरवण्यासाठी जे कर आहे त्याला आपण म्हणतो मल निस्सारण लाभ कर. मग ते पण स्थायी समितीला वाटेल तेवढ्या शेकडा प्रमाणात ते अतिरिक्त मल निस्सारण कर लावते. तुम्हाला फक्त ही फॅक्ट पण लक्षात राहिली स्थायी समिती, तरी पण तुम्हाला आणि आर्टिकल पाठ करत चला तेव्हाची तेव्हा, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. त्याच्यानंतर सर्वसाधारण कर महत्वाचं आहे. बघा सर्वसाधारण कर काय, तर कलम 61 खंड के मध्ये, आता कलम 61 मध्ये आपण कंपल्सरी काम बघितलं होतं, त्याच्या खंड के मध्ये आय थिंक एज्युकेशन काहीतरी होतं खंड के, आणि प्रकरण 14. प्रकरण 14 कशा संबंधी आहे, मनपाची कर्तव्य संबंधी, एवढं पण लक्षात ठेवा. मग यामध्ये काय आहे ना, मनपाची कर्तव्य बजावण्यासाठी त्यांना काहीतरी खर्चाची तरतूद करावी लागेल. तर यामध्ये काय सांगितलंय की आता हा याच्यावर काय फॅक्ट्स वगैरे असले तर येऊ शकतो. पट्टीयोग्य मूल्यानुसार 8% पेक्षा कमी नसेल आणि 50% हून जास्त नसेल. म्हणजे पट्टीयोग्य मूल्यानुसार 8% ते 50% आणि भांडवली मूल्यानुसार 0.1% to 1% एवढं कमी नसेल एवढं ते तरतूद आहे. आणि त्याच्यानुसार ते सर्वसाधारण करासंबंधी तरतूद आहे. म्हणजे सर्वसाधारण करासंबंधी तरतूद, टॅक्सच्या संबंधी तरतूद, यामध्ये महत्वाचं लक्षात ठेवा 61 जे त्याच्या खंड के नुसार काहीतरी आपली तरतूद, आणि प्रकरण 14 सांगितलंय. प्रकरण 14 आपण बघितलंय कशा संबंधी, तर मनपाची कर्तव्य संबंधी. आणि ह्या दोन आकडे काय ते तुम्हाला आठवलं पाहिजे, 8%, 50%, 0.1%, 1% असं आपण वाचलं आहे, ऐकलं आहे. तुम्हाला तिकडं ऑप्शन सिलेक्ट करायला सोपं पडेल. ओके. आता यामध्ये ना
195E अंतर्गत शिक्षण. बघा शिक्षण कुठं पण येतं ना तर ई येतं एवढं लक्षात ठेवा. इयत्ता काहीतरी आठवेल तुम्हाला तर ई म्हणजे शिक्षण येते. 195 ग म्हणजे पथकर आणि 12 प्रकरण 12 अंतर्गत सुधार आकार वगैरे आहे. त्याच्यानंतर ठीक आहे एवढं महत्वाचं होतं. त्याच्यानंतर 141 आता ना आपण जोडी तुम्हाला माहिती आहे 141 काय होतं कोणत्या परिवस्तूवर पाणी कर बसवता येईल. या 3 जोडी तर कधी विसरायचं नाही. 141, 142 आणि 143. या ठिकाणी कोणते पाणी कर संबंधित होतो ते कशावर लावायचे. या ठिकाणी कशा संबंधी आहे मल निस्सारण कर संबंधी आहे आणि 143 काय सर्वसाधारण कर संबंधी तरतुदी. आता या संबंधी जर तुम्हाला नियम विचारले कशाने दिलेले त्यांचे नियम पण तुम्हाला आठवले पाहिजे. म्हणजे पाणी संबंधी नियम 169, मल निस्सारण 170 असे नियम. बघा इकडे 1 इकडे 9 आहे असं काहीतरी कम्प्लीट होतं 1 + 9 10 असं. तर काहीच लक्षात आहे पाणी मी तुम्हाला सांगितलं होतं इकडे 1 इकडे 1 आणि इकडे 4 लिटर पाणी त्याच्यात साठवलेलं आहे. तर हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे तुम्ही लेक्चर बघितले असाल. तर 141 किंवा त्याच्या संबंधी नियम 169 या अंतर्गत काय पाणी कर बसवणार. आता महानगरपालिकेला कर पाहिजे तर ते पाणी कर कशावर बसवणार नेमकं. मग काय ना तुम्ही कॉमन लक्षात ठेवा आपल्या घरामध्ये पण आपल्याला नळाद्वारे पाणी पुरवठा आहे. मग कुठंतरी बीएमसीचं एखादा पाण्याचा सोर्स आहे ना जिकडून आपल्याला पाणी येत आहे म्हणून तर आपल्याला पाणीचं कर भरावं लागतंय. मग तेच त्यांनी देखील की तुमच्याकडे एखादी खाजगी प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यामध्ये परिवस्तूमध्ये तुम्ही राहताय आणि एखाद्या जलदाय व्यवस्थेच्या द्वारे तुम्हाला नळाद्वारे काहीतरी पाणीचं पुरवठा होत आहे. मग इथं कॉमन सेन्सने तुम्ही बरोबर कराल की बाबा माझ्या घरामध्ये नळाद्वारे पाणी येतंय म्हणजे माझ्यावर पाणी कर आकारलं जाणार. मग हेच सांगितलंय की कोणकोणत्या गोष्टी लावणार. मग किंवा किंवा जर का आयुक्ताने आता या ठिकाणी आयुक्त पॉवरफुल आहे है ना बीएमसी मध्ये एक तर स्थायी समिती असते किंवा आयुक्त आहे. तर जर का आयुक्ताने एक जाहीर नोटीसद्वारे सांगितलं की बाबा या एरियाच्या या प्रॉपर्टीवर आम्ही पाणी कर लावणार आहे तर त्यांच्यावर पण पाणी कर लावला जाईल. ओके म्हणजे एक तर नळाद्वारे तुमची कनेक्टेड तुमची जी पण प्रिमायसेस आहे त्याच्यावर पाणी कर लावलं जाते. एखादा आयुक्त जर सांगतोय की नोटीसद्वारे की त्याच्यावर पाणी कर लावायचं आहे त्याच्यावर लावतंय किंवा 169 अंतर्गत बृहन्मुंबईमध्ये स्थित असलेली कोणती परिवस्तू असेल ते पाणी लाभ कर बसण्यात येईल. हा पण खालीलपैकी कोणत्या गोष्टींवर पाणी कर लागत नाही. हे 5-6 वाक्य जसेचे तसे येऊ शकतात. बघा भारत सरकारने मान्य केलेली अशी संस्था इकडे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सांगितलंय महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सांगितलं. भारत सरकारने मान्य केलेले कोणतं एखादं फॉरेन एम्बसी असेल महावाणिज्य दूत असेल वाणिज्य दूत असेल उपवाणिज्य दूत वाणिज्य अभिकर्ता प्रतिवाणिज्य दूत. आता ना हे ऑप्शन मध्ये तुमचे येतील सगळे. परत ऐका केअरफुली. विदेशी राष्ट्राचे महावाणिज्य दूत वाणिज्य दूत उपवाणिज्य दूत वाणिज्य अभिकर्ता प्रतिवाणिज्य दूत अशा नावाने असो किंवा कोणत्याही नावाने असो काउन्सिलर द कॅरियर किंवा फॉरेन एम्बसीचे जे कर्मचारी असतात म्हणजे एखादा फॉरेनर आहे त्यांच्यावर हा टॅक्स लावला जात नाही. ओके इंडियन्स असाल तुम्ही भारतीय नागरिक असाल तर तुमच्यावर आहे. पण फॉरेन एम्बसी जे आपण वेगवेगळ्या नावाने ऐकल्या किंवा फॉरेन एम्बसीमध्ये काम करणारा एखादा फॉरेनर पण असेल तर त्याच्यावर पण हा टॅक्स लावला जाणार नाही. त्याला त्याच्यातून वगळलं जातं. एवढं केअरफुली लक्षात असू द्या. हे सगळं सांगितलं आहे. ओके त्याच्यानंतर 142 ऑलरेडी तुम्हाला सांगितलं बघा 141 मध्ये पाणी कर त्याचे नियम आपण बघितले 169. 142 मध्ये मल निस्सारण कर त्याचे नियम 170 मध्ये आणि 143 मध्ये सर्वसाधारण कर. 142 काय सांगते मल निस्सारण कर संबंधी. मग मल निस्सारण म्हणजे परत कॉमन सेन्स वापरा. मल निस्सारण म्हणजे काय तर तुमचं जे पण आपलं डेली वेस्ट यूज मध्ये जे मल आपण क्रिएट होतंय मग त्याला त्याला ते दूषित पदार्थ आहे त्याला काढून नेण्यासाठी त्याची विल्हेवाट करण्यासाठी महानगरपालिका जे अधिकरण आहे किंवा त्यांना काहीतरी म्हणजे हे करावं लागतंय त्याच्यासाठी खर्च करावा लागतंय तर त्यासाठी टॅक्स लागणार आहे. तर ते आयुक्ताने किंवा जाहीर नोटीस सांगितलं इकडे परत आलेलं आहे. आयुक्त जाहीर नोटीस करते तर त्या अंतर्गत त्या भागावर त्या प्रिमायसेसवर लावलेले. मग याच्यामध्ये ना कोणताही असेल म्हणजे ती त्या कोटी असल्या तरी जर का त्या महानगरपालिका एखाद्या नालीशी कनेक्टेड असेल किंवा आपले हे असेल आपले मूत्रे असेल किंवा स्नानगृह असेल किंवा स्वयंपाकाची जागा असेल स्वयंपाकाची जागा पण सांगितलंय स्नानगृह पण सांगितलंय कारण की प्रत्येक ठिकाणातून काही मल बाहेर पडणार आहे. मग त्याची विल्हेवाट करण्यासाठी काय असेल त्या संबंधित कराची तरतूद आहे 142 मध्ये आहे एवढं लक्षात ठेवा. परंतु आयुक्त काय करू शकतो जर एखाद्या भागामध्ये मल निस्सारण साचत नसेल तर त्यांना सूट देऊ शकतो की बाबा या भागामध्ये मल साठत नाही तर यांना सूट आहे वगैरे. ओके त्या आयुक्तांना पॉवर आहे सगळ्या काही एवढं लक्षात घ्या या संबंधी. ओके आणि परत 117 अंतर्गत कोणाला सूट दिलेली परत सेम वाक्य रिपीट होणार आहे की बाबा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काही मान्यता दिलेले जे महावाणिज्य दूत उपवाणिज्य दूत वाणिज्य दूत वाणिज्य अभिकर्ता प्रतिवाणिज्य दूत किंवा काउन्सिल द कॅरियर किंवा विदेशी फॉरेन कर्मचारी असतील त्यांना मात्र याच्यामध्ये सूट दिली जाते एवढं लक्षात असू द्या. त्याच्यानंतर 143 असतं सर्वसाधारण कर. तुम्हाला काय विचारतील की सर्वसाधारण कर म्हणजे कोणत्या परिभाषेवर बसवलं जातं. बघा सर्वसाधारण कर
पुढील इमारती आणि जमीन खेरीज सगळ्या वस्तूवर बसवलं जातं. मग कोणावर बसवलं जातं? म्हणजे सर्वसाधारण कर कोणावर बसवलं जात नाही. सार्वजनिक पूजा अर्चेसाठी किंवा धर्मादाय प्रयोजनासाठी अन्यत्र भोगवटा असलेल्या इमारती जमिनीचे. फक्त हे लक्षात ठेवा की दोन गोष्टीकडे डायरेक्टली मेन्शन केल्या नाही. सार्वजनिक पूजा अर्चेसाठीच आणि धर्मादाय प्रयोजनासाठी. म्हणजे तुम्ही पूजा अर्चेसाठी एखादी गोष्टी वापरताय, तुम्ही एखाद्या प्रिमायसेस वापरताय किंवा धर्मादाय प्रयोजनासाठी वापरताय, तर ते सर्वसाधारण कर या पर्यायावर बसवलं जात नाही. ओके, म्हणजे या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. म्हणजे सार्वजनिक पूजा अर्चेसाठी आणि धर्मादाय प्रयोजनासाठी. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही पण कन्फ्युज करता येत नाही. एक गव्हर्नमेंट बिल्डिंग असेल त्याच्यावर पण सर्वसाधारण कर बसवलं जातं की नाही, किंवा समजा एखाद्या गव्हर्नमेंट गेस्ट हाऊस आहे त्याच्यावर आहे का नाही, तर ते लक्षात नका देऊ. दोनच गोष्ट आहे, एक सार्वजनिक पूजा अर्चेसाठी आणि धर्मादाय प्रयोजनासाठी असेल त्यांच्यावर. पण जर का तुम्ही त्याचा कमर्शियल इंटरेस्टसाठी वापर करत असाल तर त्या ठिकाणी लावलं जातं. परत हे वाक्य परत रिपीट होत आहे ते मी आता तुम्हाला सांगत नाही. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जे पण वाणिज्य दूत, उपवाणिज्य दूत, काउन्सिल ऑफ द कॅरियर, विदेशी नागरिक त्यांना सूट असेल. एवढं तुम्हाला आता कळालं आहे. हे रिव्हिजन लेक्चर आहे म्हणून मी त्या हिशोबानेच घेत आहे. एवढं लक्षात ठेवा. ओके, आता लक्षात घ्या, त्यांनी काय सांगितलं होतं की धर्मादाय व्यवस्थेसाठी किंवा पूजा अर्चेसाठी तुम्ही वापरत असाल तर आम्ही तुमच्यावर करामध्ये सूट देऊ किंवा हे असेल. परंतु जर का तुम्ही त्याचा वापर फायद्यासाठी करत असाल किंवा ते धर्मासाठी होत नसेल, म्हणजे एखादा उद्योग किंवा धंदा चालवत असाल, आपण बघतो ना एखादा टेम्पल असतं आणि त्याच्या बाजूला खूप सारे फूल वगैरे विकणारे या मंदिर संबंधी पदार्थ विकणारे असतात. मग हे जे कमर्शियल इंटरेस्टसाठी लोक बसले यांच्यावर टॅक्स लावलं जातं. ओके, किंवा ज्यापासून भाडे घेतलं जातं हे म्हणतं याचं भाडे घेत आहे आणि हे म्हणताय की आम्ही याचा वापर धर्मासाठीच करणार आहे, तरी पण यांना टॅक्स द्यावा लागेल. असं नाही की यांनी जे कमर्शियल इंटरेस्ट म्हणून जे कमवलेला पैसा आहे त्याने मंदिरासाठी वापरला म्हणून यांच्यावर टॅक्स नाही, यांच्यावर तरी पण टॅक्स लावला जाणार आहे. थोडक्यात लक्षात ठेवा की म्हणजे सार्वजनिक पूजा अर्चेसाठी किंवा धर्मादाय प्रयोजनासाठी वापरत आले तरच तुम्हाला सूट असते. त्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्ही कमर्शियल इंटरेस्टसाठी असाल, एखादा उद्यमधंदा चालवत असाल किंवा त्याच्यातून भाडे घेत असाल आणि भाड्याचा वापर तुम्ही धर्मासाठी करा किंवा नका करू, तुम्हाला टॅक्स द्यावा लागणार आहे वगैरे. आणि ज्यांना या करा अंतर्गत सर्वसाधारण करामध्ये सूट दिली जाते त्यांना आपण स्वतंत्र मालमत्ता असं संबोधतो. ओके, 142 आपण बघितले. आता 144 अंतर्गत बघा, 144 अंतर्गत काय सांगितले, सर्वसाधारण कराऐवजी महानगरपालिकेला द्यायची रक्कम. आता काय ना, आपण सर्वसाधारण करामध्ये सगळे सूट दिली, मग सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंटला काही काही 4 रुपये द्यावे लागतात, त्यासंबंधी तरतुदी हे 144 वरून आपण लक्षात ठेवलं होतं की एक काहीतरी रक्कम द्यावी लागेल सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंटला त्या मनपाला. त्याच्यानंतर अंतर्गत सवलत दिलेली आहे. अंतर्गत एक एक कीवर्ड लक्षात ठेवा. अंतर्गत विविध इमारतीसाठी सवलत आहे. अंतर्गत सवलत आहे डायरेक्ट. अंतर्गत अपारंपरिक ऊर्जा आपण बघितलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर. अंतर्गत अपारंपरिक ऊर्जा म्हणजे रिन्युएबल एनर्जी. म्हणजे काय असतं माहिती आहे का, तुम्हाला टॅक्स तर भरायचा आहे, राईट आहे. पण जर का तुम्ही काही ते चांगलं काम करताय, तुम्ही एखादं रिन्युएबल एनर्जी क्रिएट करताय, मग चांगलं आहे ना मनपाच्या दृष्टीने, आपल्या एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने. मग त्यावेळेस काय करणार, महानगरपालिका तुम्हाला त्या टॅक्समध्ये सूट देणार. कळतंय? तर म्हणजे काय, तर मध्ये अपारंपरिक ऊर्जा लक्षात ठेवा, त्यावरून त्यांना सूट भेटते. ब मध्ये विवक्षित इमारत आहे, ते आपण बघू, त्यांना सूट दिलेली आहे. क म्हणजे आर्थिक कमकुवत आहे, हे सगळं 144 अंतर्गत बघतोय आपण. क अंतर्गत आर्थिक कमकुवत आहे, त्यांना सूट दिलेली आहे. ड अंतर्गत उपकर बसवले, त्यांना सूट दिलेली आहे. आणि ई अंतर्गत विशेष विकास प्रकल्प आहे, त्यांना पण आपण सूट दिलेली आहे. मग आता नेमकं काय आहे ते एकदा वन बाय वन बघा. याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की अपारंपरिक ऊर्जा तुम्हाला लक्षात, अपारंपरिक ऊर्जा एवढ्या लक्षात असलं पाहिजे. पहिले 144 काय सांगतंय की बाबा तुम्हाला काहीतरी रक्कम त्या मनपाला द्यायची, केंद्र सरकार किंवा राज्य शासन सर्वसाधारण कराऐवजी महानगरपालिकेला द्यायची रक्कम, एवढ्या संबंधित तरतूद आहे. का, कारण की त्याच्या सूट दिलेली आहे. मग मनपाला जे लॉस होते त्या संबंधी काही रक्कम देणार आहे, ते 144 आहे. यामध्ये डायरेक्टली लक्षात ठेवा, जे कर असताना ते 5 भांडवली मूल्यानुसार जे अंमल केलेले ते 5-5 वर्षासाठी लागू केले जातं. ते म्हणजे 5-5 वर्षासाठी त्याच्यावर एक येऊ शकतो की एकदा ते भांडवली मूल्य 5 वर्षाच्या मुदतीसाठी अंमलात राहील. ओके, तर 5 वर्षावर क्वेश्चन येऊ शकतो. आणि किती रक्कम द्यायची याच्यावर एक क्वेश्चन येऊ शकतो. 8 इतकी, म्हणजे कराबद्दल जेवढी रक्कम त्यांना भेटली असती त्या रकमेच्या 8 एवढी रक्कम तुम्हाला द्यावी लागेल. तर या 2 क्वेश्चन याच्यावर येऊ शकतात. कलम 144 अंतर्गत सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंट मनपाला किती रक्कम देईल, तर जे पण सर्वसाधारण कर किंवा भांडवली मूल्यानुसार लागू केलं जाईल ते 5-5 वर्षानंतर व्हॅरी होतील. म्हणजे 5-5 वर्षानंतर रिन्यू होईल. म्हणजे 2010 मध्ये पद्धत आली होती, तर 2015 मध्ये, त्याच्यानंतर 2020 मध्ये, त्याच्यानंतर 2025 मध्ये, असं 5-5 वर्षानंतर ते कर पद्धत जे असेल कराचे रेट ते व्हॅरी होते. आणि त्याच्यानंतर किती रक्कम द्यायची, तर 8 इतकी याच्यावर येण्याचे चान्सेस आहे. 8 वर चूक करू नका. ओके.
त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं म्हणजे अपारंपरिक ऊर्जा. 144 अंतर्गत म्हणजे अपारंपरिक ऊर्जा. म्हणजे याच्यासाठी जर का तुम्ही एखादं वापरत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला करामध्ये सूट भेटेल. म्हणजे बाकीच्यांना जर का जास्त टक्के टॅक्स लावलं जाते तर तुम्हाला सूट भेटेल. ह्याच्यात काय सांगितलंय, सामाजिकदृष्ट्या किंवा परिस्थितीय दृष्ट्या लाभदायक योजना. म्हणजे ते सोशली असेल किंवा एन्व्हायरमेंटल दृष्ट्या काहीतरी लाभदायक योजना आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला सूट भेटेल. मग याच्यामध्ये तुम्हाला काय विचारू शकता की कलम 144 अंतर्गत पारिस्थितिकीदृष्ट्या लाभदायक योजनांमध्ये कशाचा समावेश होतो? मग तुम्हाला आठवलं पाहिजे की एन्व्हायरमेंट फ्रेंडली म्हणजे काय? मग तुम्हाला जेवढं आठवत आहे बाबा आजच्या जगामध्ये रिन्युएबल एनर्जी महत्वाची, मग त्यासाठी एखाद्या प्रिमाइसेस वापर करताय तर त्यांना टॅक्समध्ये सूट आहे. मग पावसाचे पाण्याचे साठवण करताय ना, आपल्याकडे दुष्काळ खूप पडतं. मग समजा तुम्ही एखादं बिल्डिंग बनवली, त्याच्यामध्ये तुम्ही काय करताय, पावसाचं पाणी त्याचं जतन करताय. मग तुम्ही गव्हर्नमेंटला प्रूफ द्याल की असं असं मी करतोय, तर ते तुम्हाला टॅक्समध्ये सूट देतील, कारण की तुम्ही काय करताय, परिस्थितीदृष्ट्या महत्त्वाचं काम करताय, लाभदायक योजना करताय, ज्याचा फायदा समाजाला होऊ शकतो. किंवा मिश्र खत किंवा सौर सौर ऊर्जेचा वापर आणि इतर ऊर्जेचं अपारंपरिक साधने, अपारंपरिक रिन्युएबल एनर्जी किंवा सांडपाण्याचे रिसायकलिंग करताय, पुनर्वापर करताय, या पर्यावरणाला अनुकूल असलेले जे एन्व्हायरमेंटल फ्रेंडली जे योजना जी इमारत असेल त्याला तुम्हाला सवलत भेटेल. कळतंय का? तर ते महानगरपालिका राज्य शासनाने निश्चित केलेली यासारखी योजना तुम्ही राबवताय काय करताय तर त्यामध्ये तुम्हाला सूट भेटेल. तर तुम्हाला लक्षात राहील 144 अंतर्गत स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला आठवेल एक्झाममध्ये आहे ना, एक काळजीपूर्वक ऐकत राहा, लिहित चला काय ते आठवेल तुम्हाला एक्झाममध्ये. तर 144 अंतर्गत काय आलं, अपारंपरिक ऊर्जा आहे आणि त्याच्यामध्ये जे परिस्थितीदृष्ट्या लाभदायक योजना आहे त्याच्यावर सूट भेटते ते तुम्ही बघितलं. त्याच्यानंतर ब म्हणजे विवक्षित इमारत आपण बघितली. आता यांना पण सूट भेटणार आहे कायद्याअंतर्गत. मग यामध्ये कायद्याचा उल्लेख येतो. महानगरपालिका महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगर रचना अधिनियम 1995 च्या प्रारंभिक दिनांकापासून इकडे सगळीकडे 20 वर्ष येणारे कार्यकाल एवढं लक्षात ठेवा. म्हणजे 20 वर्ष तुम्हाला दिसेल. म्हणजे ऑप्शनमध्ये तुम्हाला फक्त निवडायचं आहे की काय बघा 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष. तर त्या दिनांक किंवा नंतरच्या दिनांकापासून 20 वर्षाच्या कालावधीमध्ये ते असेल, म्हणजे तो जे पण दर असेल ते असतील. तर 20 वर्ष एवढं लक्षात ठेवा. मग हे ब मध्ये नेमकं काय येतं, म्हणजे 144 ब आपण जे विवक्षित इमारत म्हणतोय त्यामध्ये नेमकं कशा कशाचा समावेश होतो. नेमकं ब मध्ये कशा कशाचा समावेश होतो याच्यामध्ये बघा. त्यामध्ये काय सांगितलंय की महानगरपालिका प्रादेशिक विकास प्राधिकरण किंवा महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र प्राधिकरणाकडून महाराष्ट्र झोपडपट्टी अधिनियम 1971 काय पाहिजे, महाराष्ट्र झोपडपट्टी पुनर्विकास अधिनियम 1971 अंतर्गत जे पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असेल, कमी उत्पन्न गट असेल किंवा सार्वजनिक गृहनिर्माण किंवा दाटवस्ती गृहनिर्माण, बेघरांसाठी कर असेल, म्हणजे हे बघा ना, हे सगळे जे आहे जे विकल सेक्शन आहे ना त्यांच्यासाठी वगैरे, म्हणजे त्यांच्यासाठी काही घर असेल, गाळे असेल किंवा बेघरांसाठी काही गृहनिर्माण व्यवस्था असेल किंवा प्रकल्प असेल, म्हाडाचे प्रकल्प आपण जे बघत असतो ना ते सगळे प्रकल्प असेल त्यांच्यासाठी याच्यामध्ये सूट दिली जाते. पुनर्वसन करण्यासाठी किंवा जर का एखादा डॅम वगैरे बनवला त्याच्यामुळे किंवा एखाद्या महानगरपालिकेच्या प्रकल्पामुळे विस्थापन झालं असेल त्यांच्यासाठी काय एखादा आपण बिल्डिंग उभी केली असेल तर त्याच्यामध्ये करामध्ये सूट दिली जाते. हे सगळंचे सगळे तरतूद विवक्षित इमारत ब मध्ये 144 ब अंतर्गत दिलं जातं, एवढं लक्षात ठेवा. तर त्या क्षेत्रापैकी म्हणजे पुनर्वसन करण्यात आलेले बांधील क्षेत्रापैकी किमान 50% किंवा यथास्थितीत 10% बांधीव क्षेत्र महानगरपालिकेकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे. किंवा एखाद्या आगीने नष्ट झालेली कोसळलेली बिल्डिंग असेल ती परत आपण बांधली असेल म्हणजे हे कॉमन आहे ना, त्यांना काहीतरी टॅक्समध्ये सूट भेटणार आहे. म्हाडाचे प्रकल्प आहे नवीकरण संबंधित तर त्यांना पण सूट भेटेल. ओके. त्याच्यानंतर हेच आहे जमिनीचा पुनर्वापर, संक्रमण, क्षेत्र विकास, त्याच गोष्टी वगैरे. पण जर का तुम्ही त्याच्यामध्ये राहत नसाल, म्हणजे आता तुमच्यासाठी बांधलं, आता खूप वेळेस असतं ना आपण एखाद्याचं पुनर्वसन करतो त्यांच्यासाठी घर बांधतो, पण ते काय करतात स्वतः तिकडे राहत नाही आणि भाड्याने देतात आपण घर. मग जर का असं तरी करत असाल ना तर त्यांना टॅक्समध्ये सूट नाही भेटणार. त्यांचं काय सांगितलं की बाबा तुम्ही एक वाणिज्य प्रयोजनासाठी किंवा त्या बिल्डिंगचा वापर कशासाठी दिला होता की तुम्हाला प्रकल्पामुळे रिहॅबिलिटेशन झालं, तुम्हाला राहण्यासाठी दिला होता. मग जर का तुम्ही स्वतः राहत नसाल आणि भाड्याने देत असाल तर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. किंवा समजा तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी वाणिज्य व्यापार करताय तर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. कळतंय का? म्हणजे गव्हर्नमेंटचा मेन पर्पज असंच होता की जे विकर सेक्शन आहे ज्यांना कोणत्या प्रकल्पामुळे बाधित झाले, काही झालं त्यांना सूट द्यायची होती. तर बाकी यूजसाठी करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला जे पण असेल त्यांना टॅक्स भरावा लागेल. ओके. त्याच्यानंतर क म्हणजे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आपण बघितलंय. आर्थिकदृष्ट्या कमकुवत म्हणजे एक विकर सेक्शन असतं. परत याच्यामध्ये हा कायदा कोणता आहे? मुंबई महानगरपालिका सुधारणा अधिनियम 2005. परत हे 20 वर्ष तुम्हाला मी सांगितलं त्याच्यावर येऊ शकतं. मग दुर्बल घटक म्हणजे काय तर ह्याच्यावर येऊ शकतं की एखादं घर असेल ज्याचा एरिया किती आहे 350 स्क्वेअर फूट एवढा चटाई क्षेत्र त्यापेक्षा कमी आहे. एखादं छोटंसं घर असेल आपण बघतो ना तेव्हा चटाई क्षेत्र किती आहे, चटाई क्षेत्राबद्दल बोलल्या, कार्पेट एरिया जे असतं चटाई क्षेत्र त्याच्याबद्दल बोललेलं आहे. तर जर का एखादं दुर्बल घटक आहे म्हणजे त्याचं असं तर नाही ना की 2000 स्क्वेअर फीटचं घर असेल किंवा मोठं घर असेल.
तर मग बाबा तो दुर्बल आहे म्हणजे त्याचं घर कुठेतरी छोटाच आहे. मग जर का तुम्ही एखादी इमारत बनवली आणि ती इमारत 350 स्क्वेअर फूट एवढ्या चटई क्षेत्रापेक्षा कमी असेल आणि मग त्यावेळेस त्या नियमामध्ये बसत असेल तर मग त्यांच्याला त्यामध्ये सूट भेटेल. तुम्ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत या घटकामध्ये आर्टिकल 144 अंतर्गत येणार आणि कमकुवत अंतर्गत टॅक्समध्ये सूट भेटेल. ओके, सो एवढं लक्षात ठेवा. ड मध्ये काय दिलेलं आहे? परत ड मध्ये उपकर बसवण्यात आलेल्या इमारतीला सूट वगैरे मध्ये मग त्याचे की 20 वर्षासाठी परत आलेलं आहे. मग मुंबई विकास प्रकल्प नियम 1991च्या FSI बेनिफिट किंवा या अधिनियम 1976 महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र निर्माण अधिनियम 1976च्या नियम अंतर्गत भाडेकरू स्थापन केलेलं सहकारी सोसायटी परत ते सेमच आहे. तुम्हाला एक्झाम मध्ये काय विचारू शकता? 21 वर्ष याच्यावर क्वेश्चन येऊ शकतं आणि 350 स्क्वेअर फीट वगैरे फरस बंद एरिया त्यामध्ये क्वेश्चन येऊ शकते, एवढं लक्षात ठेवा. आणि जर का तुम्ही बोगटा करत नसाल, त्याचा वापर करत नसाल किंवा तुम्ही वाणिज्य व्यापारासाठी ते करत असाल तर तुम्हाला टॅक्स भरावं लागतं, एवढं लक्षात घ्या. त्याच्यानंतर 144 ई म्हणजे विशेष प्रकल्प आपण बघितलं होतं. विशेष प्रकल्प ते पण विशेष विकल्प प्रकल्प म्हणजे काय काय असतात तर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 त्याच्या या खंडाअंतर्गत मेन्शन केलेले किंवा एकत्रित प्रोत्साहन योजना 2001 एकत्रित प्रोत्साहन योजना 2001 च्या अंतर्गत मेगा प्रकल्प आणि शासनाच्या मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीने मान्य केलेले किंवा राज्य शासनाने गव्हर्नमेंट गॅझेटमध्ये पब्लिश केलेले विकास प्रकल्प म्हणजे नेमके 144 ई अंतर्गत कोणकोणते प्रकल्प विशेष विकास प्रकल्पामध्ये येतात असा क्वेश्चन आला तर तुम्हाला लक्षात पाहिजे की एकत्रित प्रोत्साहन योजना 2001 च्या अंतर्गत असलेला किंवा मेगा प्रकल्प असेल तर ते एक विशेष विकास प्रकल्प येत आहे किंवा 1966 चा जो कायदा आहे त्या अंतर्गत जे प्रकल्प येतात ते खंड कलम 2च्या खंड 19 अंतर्गत येणारे प्रकल्प किंवा मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समितीने मान्य केलेले काही प्रकल्प असेल आणि राज्य शासनाने गॅझेटमध्ये नोटिफाय केलेले काही प्रकल्प असेल त्यांना विशेष विकास प्रकल्प असे म्हणतात. आणि मग ते प्रकल्प जर असं नोटिफाय केलेले असेल तर त्यांना पण सूट भेटेल. हे ई मध्ये तरतूद दिलेली आहे. ओके, ठीक आहे. एवढं वगैरे आपण बघितलं. याचं पुढच्या लेक्चरमध्ये बघू. बरेच मित्र म्हणत होते की थोडं मोठं लेक्चर घ्या, तो मी इथे घेतलेले. बऱ्यापैकी आपण कायदा कव्हर करू, आपला एक्झाम जेवढा कव्हर होईल. तुमची जबाबदारी आहे की रिव्हिजन करत राहा, चांगला आउटपुट द्या. 3-4 दिवस आहे, 3-4 दिवसात खूप मल्टिपल रिव्हिजन होऊ शकतात. सो कनेक्टेड राहा, चांगला अभ्यास करा. 4 दिवस खूप अभ्यास करा. ऑल द बेस्ट सगळ्यांना. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. आवडलं असेल लेक्चर तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. थँक्यू.